परिसरामध्ये असलेला सुप्रसिद्ध सेंट्रो मॉल मागच्या महिन्यात म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी इथं एक परिवार आला होता शॉपिंगसाठी किंवा फिरण्यासाठी आपण म्हणू शकतो। त्यावेळेस ह्या परिवारामध्ये एक वृद्ध महिला होती, त्यांची जाऊ त्यांच्यासोबत होती आणि त्यांची सूनही त्यांच्यासोबत होती आणि त्याचबरोबर ह्या महिलेचे नातवंडही तिच्याबरोबर होते। जेव्हा त्यांना सेकंड फ्लोअरला जायचं होतं त्यांनी लिफ्टमध्ये गेल्या, पण लिफ्ट सेकंड फ्लोअरला न थांबता डायरेक्ट सेकंड बेसमेंटमध्ये गेली आणि तिथं लिफ्ट अडकली। ती लिफ्ट जी आहे तिचे दरवाजे ओपन होत नव्हते। त्यानंतर विशेष बाब म्हणजे या सगळ्या महिला आत होत्या, त्यांनी जोरजोरात दरवाजा वाजवला किंवा त्यांनी ओरडणं चालू केलं, परंतु कोणताही सिक्युरिटी गार्ड तिथे नव्हता, कोणीही त्यांची मदत करण्यासाठी आलं नाही आणि बऱ्याच वेळ तिथे अडकल्यानंतर ह्या महिलेंनी जोर लावून जो दरवाजा आहे लिफ्टचा तो अर्धा उघडला आणि त्यानंतर त्या बाहेर आल्या। परंतु बाहेर आल्यानंतरही जे ते बेसमेंट आहे ते पूर्ण काचेने कव्हर केलेलं आहे आणि जो बाहेर जायचा दरवाजा आहे तो लॉक होता। त्यावेळेसही त्यांनी काचेवर जोरजोरात हात मारले किंवा आवाज द्यायचा ट्राय केलं, परंतु त्यावेळेसही त्यांच्या मदतीसाठी कोणीही तिथे धावून आलं नव्हतं। मग त्याच वेळेस या महिलेच्या सुनेने तिथं पडलेलं जे लाकूड आहे ते उचललं आणि ते काचेवर मारलं। जेव्हा ती काच तुटली त्यानंतर हे सगळेजण जे आहेत म्हणजे हा जो सगळा परिवार आहे तो बाहेर पडला आणि त्यानंतरही सेंट्रो मॉलच्या जे सिक्युरिटी आहे तेव्हा त्यांना या सगळी गोष्टी कळाली, त्यावेळेसही त्यांची या गोष्टीवर कोणतीही प्रतिक्रिया नव्हती। आणि ही जी घटना आहे संध्याकाळी 6 ते 9च्या मध्ये झालेली आहे, ज्यावेळेस मॉल जो आहे तो म्हणजे साधारण कदा भरलेला असतो आपल्या हिशोबाने, त्यावेळेसच सगळे लोक जे आहे ते शॉपिंगसाठी आलेले असतात, परंतु तरी सुद्धा जे कस्टमर्स आहे त्यांच्यावर यांचे लक्ष नव्हते। आणि आता या महिलेने जे आहे ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये या गोष्टीची FIR नोंदवलेली आहे। आता पोलीस जे आहे सेंट्रो मॉलवर आता कारवाई करत आहे आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर कारवाई करत आहे। परंतु आता तुमच्या आमच्यासारखे जे नागरिक आहे यांनी आता मॉलवर गेल्यावर कोणावर विश्वास ठेवावा किंवा यांना काही झालं म्हणजे जे कोणतेही कस्टमर्स मॉलमध्ये येत आहेत त्यांची जबाबदारी कोण घेणार? ही सगळी जबाबदारी जी आहे मॉलमध्ये गेलेली किंवा मॉलच्या परिसरात असलेले जे सगळे लोक आहेत याची जबाबदारी जी आहे ते मॉल घेतं, परंतु सेंट्रो मॉलमध्ये असं झालेलं नाही। आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स। मी विदुला नारळ।